हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स हा आपला डार्क रियालिटी सिरीजचा 7वा एपिसोड आणि या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही एकटे आहात आणि हीच तुमची खरी ताकद आहे. तर मित्रांनो, तुम्हाला बऱ्याचदा असं वाटतं की आपण एकटे आहोत, आपण एकटे काय करू शकू आणि आपण एकटे आहोत म्हणजे आपण वीक आहोत. पण रियालिटी काय आहे मित्रांनो, रियालिटी ही थोडी वेगळी आहे. आणि रियालिटी काय आहे की तुम्ही जेव्हा एकटे असता तेव्हा तुम्ही शांत असता. आणि याच्यामुळं आपल्याला काय कळतं मित्रांनो, याच्यामुळे आपल्याला काय कळतं की नोबडी इज कमिंग, आपल्या मदतीसाठी कोणीही येणार नाही. दुसरी गोष्ट आपल्याला काय कळते, पीपल केअर अबाउट देअर बेनिफिट, लोक फक्त त्यांचा फायदा बघतात आणि त्यासाठीच आपल्या जवळ येतात आणि दूर जातात. तिसरी गोष्ट आपल्याला काय कळते की आपल्याला जो भेटणारा सपोर्ट आहे तो सपोर्ट जो आहे तो टेम्पररी असतो. आणि जेव्हा आपल्याला ह्या सर्व गोष्टी समजतात ना मित्रांनो, तेव्हा काय होतं, ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला कळाल्यामुळे आपण जागे होतो. आपल्याला ही रियालिटी कळते की नाही, मी एकटा आहे आणि मला स्वतःवर एकट्यालाच काम करावं लागणार आहे. तर मित्रांनो, आता ह्या सगळ्या गोष्टींमुळे अजून एक गोष्ट घडते. ती काय घडते की पेन ऑफ लोनलीनेस. पेन ऑफ लोनलीनेस म्हणजे काय, आपल्याला ओव्हर थिंकिंगची सवय लागते. आपण बऱ्याच गोष्टींवर ओव्हर थिंक करायला लागतो की मी एकटा का पडला असेल, का लोकांनी मला सोडून दिलं असेल. त्याच्यानंतर आपल्याला व्हॅलिडेशनची गरज भासायला लागते की कोणीतरी मला सांगावं की नाही तू जे करतोय ते बरोबर आहे. कोणीतरी मला व्हॅलिडेट करावं, मी जे करतोय त्या गोष्टीला व्हॅलिडेट करावं. तिसरी गोष्ट काय होते की आपली इमोशनल डिपेंडन्सी वाढलेली असते. इमोशनल डिपेंडन्सी वाढलेली याच्यामुळे असते मित्रांनो की आपल्याला सतत कोणाचा तरी आधार घेण्याची सवय लागलेली असते. आणि जेव्हा ही सवय अचानक सुटते त्यावेळेस मग त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो मित्रांनो. आणि चौथी गोष्ट म्हणजे फिअर ऑफ रिजेक्शन. कारण आता हे फिअर ऑफ रिजेक्शन कशामुळे येतं मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तर हे फिअर ऑफ रिजेक्शन या गोष्टीमुळे येतं मित्रांनो की आपण जेव्हा कोणताही डिसिजन घेत असतो तेव्हा आपण काय केलेलं असतं, कोणाचं तरी व्हॅलिडेशन घेतलं असतं, कोणाकडून तरी त्या डिसिजनला आपण व्हॅलिड करून घेतलं असतं. म्हणजे आपण तो डिसिजन घेताना, तो निर्णय घेताना कोणाची तरी मदत घेतलेली असते. आणि या गोष्टीमुळे काय होतं की आपली जी निर्णय क्षमता असते, आपली वैयक्तिक निर्णय क्षमता ही खूप कमी झालेली असते. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपल्या स्वतःवर निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळेस आपल्याला भीती वाटते की मी जो डिसिजन घेतला आहे तो डिसिजन चुकेल तर काय होईल, मला लोकांनी रिजेक्ट केलं तर काय होईल. आणि ह्या गोष्टी होतात मित्रांनो. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट येते मित्रांनो की मग इथून आपल्या लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट यायला चालू होतो की आपल्याला अवेअरनेस यायला चालू होतो की बाबा नाही, मला एकट्यालाच करावं लागणार आहे, माझ्या स्वतःसाठी मी एकटाच आहे. तर मित्रांनो, जेव्हा आपण अलोन असतो, एकटे असतो, त्याचा अर्थ असा नाही की आपण वीक असतो. जेव्हा आपण अलोन असतो, जेव्हा आपण एकटे असतो, त्याचा अर्थ असाही होतो की आपण इंडिपेंडंट आहोत. वी आर अ इंडिपेंडंट पर्सनॅलिटी. माझी स्वतःची सुद्धा एक पर्सनॅलिटी आहे, आपली एक पर्सनॅलिटी आहे आणि ही पर्सनॅलिटी ओळखायला आपण शिकतो. जेव्हा कोणी नसतं ना मित्रांनो, तेव्हाच स्वतःला बिल्ड करायला आपण भाग पडतो. म्हणजे काय, आपण स्वतःवर काम करायला लागतो. जेव्हा आपल्या आजूबाजूला कोणीतरी असतं तर आपण त्यांचा आधार घेऊन त्यांच्या आधाराने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा आपण एकटे पडतो, जेव्हा आपण इंडिपेंडंट असतो, त्यावेळेस काय होतं, आपण स्वतःवर काम करायला लागतो. कारण आपल्याला हे कळालेलं असतं की नाही, मी जर माझ्यासाठी काम नाही केलं तर मी शर्यतीतून मागे पडेल. आणि इथे मग एक गोष्ट होते ती काय, आपल्याला ही गोष्ट कळते की मित्रांनो, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. जो फिटेस्ट आहे, जो स्ट्रॉंग आहे तो सर्वाईव्ह करू शकतो, जो वीक आहे तो 100% बाजूला निघून जाणार. ही थिअरी जेव्हा आपण अडॉप्ट करू की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, त्याच वेळेस मित्रांनो मग आपल्यामध्ये चेंजेस यायला चालू होतात, आपण स्वतःवर काम करायला लागतो. मित्रांनो, आता आपण पाहूयात की पॉवर ऑफ बिईंग अलोन काय आहे. एकटं असण्याची पण एक पॉवर असते, ती पॉवर काय आहे हे आपण पाहूया. पहिलं काय, पहिला मुद्दा म्हणजे याच्यामध्ये 5 अँगल आहेत मित्रांनो. ह्या 5 अँगलमधला आपण पहिला अँगल पाहूया. म्हणजे काय, क्लॅरिटी. क्लॅरिटी कशी येते मित्रांनो, जेव्हा आपण इंडिपेंडंट असतो, जेव्हा आपण एकटे असतो, त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला कोणाचा नॉईज नसतो, म्हणजे आपल्याला कोणी सांगणारं नसतं. आणि जेव्हा कोणी आपल्याला सांगणारं नसतं त्यावेळेस मग आपण जो निर्णय घेतो तो आपण एकदम क्लिअर थॉट्सने घेतो आणि योग्य विचार करून घेतो. इथे आपली थॉट प्रोसेस क्रिएट होते, आपले थॉट्स क्लिअर होतात मित्रांनो, आपल्याकडे क्लॅरिटी यायला लागते. दुसरं, डिसिजन पॉवर. डिसिजन पॉवरमध्ये कसं असतं मित्रांनो, आपल्याकडे कोणाचा इन्फ्लुएन्स नसतो.
आपण कोणाच्या इन्फ्लुएन्स खाली येऊन डिसिजन घेत नाही, आपण कोणाच्या सांगण्यावरून डिसिजन घेत नाही, आणि त्या गोष्टीमुळे काय होतं, आपल्या ज्या चॉईसेस आहेत, आपले जे आवडीनिवडी आहेत, आपल्या ज्या चॉईसेस आहेत त्या बेटर व्हायला लागतात. आणि हे आपल्याला काय करतं की नो इन्फ्लुएन्स इक्वल टू बेटर चॉईसेस. आपण योग्य निर्णय घ्यायला लागतो, बेटर चॉईसेस करायला लागतो. तिसरं काय, इमोशनल कंट्रोल. इमोशनल कंट्रोल कसा होतो मित्रांनो, काय आपली डिपेंडन्सी जी आहे ती डिपेंडन्सी आपली कमी होते. आणि ही डिपेंडन्सी कमी झाल्यामुळे काय होतं, आपल्या आयुष्यामध्ये एक स्टॅबिलिटी येते. आणि ही स्टॅबिलिटी जेव्हा वाढते तेव्हा आपला इमोशनल सेन्स कमी होतो आणि आपण प्रॅक्टिकली थोडा विचार करायला लागतो मित्रांनो. आणि ही प्रॅक्टिकॅलिटी आपली स्टॅबिलिटी वाढवते. आणि ही स्टॅबिलिटी आल्यामुळे अजून आपल्या आयुष्यामध्ये सुधारणा व्हायला चालू होतात. चौथा मुद्दा मित्रांनो, चौथी गोष्ट काय होते की सेल्फ रिस्पेक्ट. सेल्फ रिस्पेक्ट काय, आपल्याला एक्सटर्नल व्हॅलिडेशन्सची कमी येते. आपण एक्सटर्नल व्हॅलिडेशन्सकडे जायला पाहत नाही, आपण स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागतो. यामुळे आपला स्वतःवरचा विश्वास वाढतो, आपली सेल्फ रिस्पेक्ट वाढते आणि आपण एक चांगला व्यक्ती म्हणून, एक कॉन्फिडेंट व्यक्ती म्हणून पुढे यायला लागतो. ग्रोथ स्पीड. आता त्याच्यामुळे ग्रोथ स्पीड कशी वाढते मित्रांनो, तर काय ना मित्रांनो, जेव्हा आपण ग्रोथचा विचार करतो, तर जेव्हा आपण इंडिपेंडंट असतो त्यावेळेस आपला 100% जो फोकस आहे तो 100% फोकस आपला स्वतःवर आणि स्वतःच्या डेव्हलपमेंटवर असतो. आणि जेव्हा आपण स्वतःच्या डेव्हलपमेंटवर 100% फोकस्ड असतो त्यावेळेस आपला ग्रोथचा स्पीड तर वाढणारच ना, बरोबर आहे की नाही. दिस इज इट. ह्या पद्धतीने आपला ग्रोथ स्पीड वाढलेला असतो मित्रांनो. आता हार्श ट्रूथ आहे मित्रांनो. काय हार्श ट्रूथ आहे, लोक तुमच्यासोबत तेव्हाच असतात जेव्हा तुम्ही युजफुल असता. जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग असतात त्यावेळेस लोक तुमच्या जवळ येतात, तुम्हाला जवळ करायचा प्रयत्न करतात, तुमच्याशी कनेक्शन वाढवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यावेळेस त्या लोकांची तुम्हाला गरज नसते, कारण तुम्ही एक इंडिपेंडंट व्यक्ती असता, तुम्ही एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटीचे व्यक्ती असता. आता याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल गोष्टी पण आहेत मित्रांनो. त्या प्रॅक्टिकल गोष्टींवर आपण थोडं फोकस टाकूया. पहिलं काय की व्हॉट टू डू, काय केलं पाहिजे. तर काय केलं पाहिजे, जो आपला अलोन टाईम आहे मित्रांनो, जो आपला एक शांततेचा एकटेपणातला वेळ, तो इंटेन्शनली यूज केला पाहिजे. इंटेन्शनली यूज केला पाहिजे म्हणजे काय, त्याच्यासाठी जो आपला रिकामा वेळ आहे त्या वेळेचा आपण योग्य वापर केला पाहिजे, योग्य विचार करून वापर केला पाहिजे. तो आपण सत्कारणी लावला पाहिजे, चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. चांगल्या कामासाठी उपयोग करायचा म्हणजे काय, तुम्ही समजा आता मित्रांनो तुम्हाला उदाहरण देतो की तुम्ही स्वतःला बिल्डअप करू शकता, स्वतःचं काहीतरी ग्रोथसाठी तुम्ही उपाययोजना करू शकता. तुम्हाला काही बोर झालं तर तुम्ही फिरायला जाऊ शकता, ज्याच्यातून तुमचं माइंड फ्रेश होईल, तुमचं थॉट प्रोसेस चेंज होईल. त्याच्यानंतर तुम्ही अजून काय करू शकता, तुम्हाला जर थोडीफार समाज कार्याची आवड असेल तर तुम्ही एखाद्या वृद्धाश्रमात जा, तिथे थोडं तुम्ही हेल्प आउट करा. ह्या गोष्टी तुम्ही करा, ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या लाईफच्या काही नवीन पैलूंना, आयुष्याच्या काही नवीन पैलूंना तुम्ही घडवू शकाल आणि तुम्हाला अजून काही नवीन गोष्टी कळतील. दुसरा मुद्दा, स्किल सेट बिल्ड करा. स्किल सेट बिल्ड केल्यामुळे काय होतं मित्रांनो, आपण कॉन्फिडंट होतो. आपला स्किल सेट आपली जी स्किल स्टॅक आहे ती वाढायला लागते, आपल्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी यायला लागतात आणि याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स वाढतो. आणि जसंच आपला कॉन्फिडन्स वाढतो तेव्हा आपला फोकस वाढतो. आणि आपला फोकस वाढला मित्रांनो की आपल्याला एक क्लॅरिटी येते. आणि ही क्लॅरिटीच आपल्याला पुढे घेऊन जाते आपल्या निर्णयांमध्ये, आपल्या अल्टिमेट गोलपर्यंत. मित्रांनो अजून महत्त्वाचा मुद्दा याच्यामधला की तिसरा मुद्दा जो आपला आहे तो म्हणजे काय की इमोशनल इंडिपेंडन्स डेव्हलप करा. इमोशनल इंडिपेंडन्स डेव्हलप केल्यामुळे काय होतं मित्रांनो, तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग होता, तुम्ही तुमच्या भावभावनांवर कंट्रोल करायला लागतात. जेव्हाही तुम्ही कोणता निर्णय घ्याल तो निर्णय तुम्ही भावनेच्या आधारे न जाता प्रॅक्टिकल विचार करून योग्य थॉट प्रोसेसच्या आधारे घ्यायला लागता आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो मित्रांनो. आणि याच्यातला चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय की स्वतःची सिस्टीम तयार करा. सिस्टीम कशी तयार करायची मित्रांनो, पहिले तर आपल्या थॉट प्रोसेसवर काम करायचं, मग नंतर त्या थॉट प्रोसेसच्या आधारे आपले डिसिजन्स घ्यायचे. त्या डिसिजन्सवर तुम्ही ॲक्शन घ्या. तुमची जी एनर्जी आहे, मग ती तुमची फिजिकल एनर्जी असो, तुमची स्पिरिच्युअल एनर्जी असो, ती तुम्ही तुमच्या योग्य कामांसाठी वापरा आणि यातून तुमचं फायनान्शियल जे बिल्डअप आहे ते स्ट्रॉंग करा. ही जर सिस्टीम तुम्ही तयार केली तर यू ग्रो स्ट्रॉंग व्हेन यू आर इंडिपेंडंट. तुम्ही एक
इंडिपेंडंट व्यक्ती म्हणून खूप स्ट्रॉंग पद्धतीने ग्रो होता मित्रांनो. ॲट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो की तुम्ही एकटे नाही आहात, तुम्ही स्वतः सोबत आहात. आणि जेव्हा तुम्ही स्वतः सोबत आहात तोच तुमचा स्ट्रॉंगेस्ट व्हर्जन आहे मित्रांनो. तेव्हाच तुम्ही सगळ्यात स्ट्रॉंग असता. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल. टॉक्स रिअल लाईफ रिअल एस्टेट. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर करा मित्रांनो. सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू मित्रांनो.